गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्याला विषय मराठी इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील काव्य नंबर 21 श्रावण झड या कवितेचा अभ्यास करायचा आहे. या कवितेचे कवी अनिल आहेत आणि साहित्य प्रकार कविता आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेत श्रावण महिन्यातील पावसाची लागलेली जी झड आहे, सतत सावकाश बरसणारा जो पाऊस आहे, त्याचं वर्णन कवी अनिलांनी येथे केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता अभ्यासण्याआधी या कवितेचे कवी अनिल यांच्याविषयी थोडा परिचय जाणून घेऊया. कवी अनिल यांचे पूर्ण नाव आत्माराम रावजी देशपांडे होते. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1901 मध्ये मूर्तिजापूर येथे झाला. त्यांचा मृत्यू 8 मे 1982 मध्ये नागपूर येथे झाला. हे एक मराठी कवी होते. कवी अनिल या टोपण नावाने ते प्रसिद्ध होते. कवी अनिलांना मुक्तछंद या काव्य प्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी म्हणजेच 10 चरणांची कविता हा काव्य प्रकार कवी अनिल यांनी सुरू केला. त्यांच्या दशपदी या काव्यसंग्रहाला 1977 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. दशपदी ही सुद्धा मुक्तछंदाप्रमाणेच अनिलांनी मराठी साहित्याला दिलेली नव्या वाङ्मय प्रकाराची देणगी आहे. 10 ओळींची ही कविता असते. दशपदी ही 10 चरणांची किंवा 10 ओळींची कविता असते, म्हणून तिला कवी अनिलांनी दशपदी असे नाव दिले आहे. त्यांनी दशपदीचे शास्त्रशुद्ध विवेचन केले आहे. त्यात प्रत्येकी 2 ओळींचे शेर आणि एकूण 10 ओळींची रचना असून वेगवेगळी भावचित्रे रंगविलेली असतात. कवी अनिल यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह म्हणजे फुलवात 1932 मध्ये प्रसिद्ध झाला. भग्नामूर्ती 1935 मध्ये प्रकाशित झाला. निर्वासित चिनी मुलास 1943 मध्ये प्रकाशित झाला. पेरते व्हा 1947 मध्ये प्रकाशित झाला. सांगाती 1961 मध्ये प्रसिद्ध झाला आणि दशपदी 1976 मध्ये प्रसिद्ध झाला. दशपदी या काव्यसंग्रहाला तर 1977 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. श्रावण झड या कवितेत पावसाची संथ लयबद्ध रिमझिम आणि कवीच्या मनात झरणारा भावनांचा पाऊस यांचे सुंदर चित्रण कवी अनिल यांनी रेखाटलेले आहे. कवी अनिलांचा श्रावण हर्ष अंतर्मुख करणारा आहे. मनाची फार अस्वस्थ करणारी भावना कवी अनिल हे व्यक्त करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, कवी अनिलांनी या कवितेत श्रावण महिन्यात असलेल्या पावसाचे वर्णन केलेले आहे. तापलेल्या धरतीला शांत करणारा आषाढ श्रावण महिना, आपल्या थेंबाथेंबातून सृजनाचे हिरवे सोहळे साजरे करणारा श्रावण, पोळलेल्या मनावर आपल्या श्रावण सरींचे शिंपण करून मनाला सावरणारा श्रावण, खाऊन खाली पडलेल्या पिकलेल्या लिंबोण्याच्या कडूसर ओलसर गंधाने भारलेले रस्ते, श्रावणातील झड किंचित कमी होत नाही, तर दडी मारून बसलेल्या दयाळ पक्षाचा तार, सप्तकातील सूर, कधी नव्हे ती मोकळ्या मैदानावर साचलेल्या पाण्यातील किडे खायला उतरलेल्या टिटवीची कर्कश आरोळी आणि विजेच्या टेलिफोनच्या निर्जीव तारांवरून वर्गातील शहाण्या मुलांप्रमाणे रांग लावून टपटप गळणारे पावसाचे थंड थेंब आणि मुसळधार पावसात चिंब भिजलेल्या ललनेने एका जागी थांबून
पाऊस थांबण्याची शांतपणे वाट पाहावी तशी चिंब भिजलेली पानं, अंगाभोवती गुंडाळलेली हिरवी हिरवी झाडे, या श्रावणाची जितकी रूपे वर्णन करावीत तितकी कमीच आहेत. कारण हा श्रावण याही पलीकडे अजून बराच आहे. जसा आपल्या मनातला तसा दुसऱ्यांचाही मनातला. हे दुसरे म्हणजे कविमन असेल तर मग या श्रावणाला चढलेला काव्यसाज त्याचे सौंदर्य अधिकच खुलविणारा ठरतो. म्हणून कवी अनिलांचा श्रावण हर्ष अंतर्मुख करणारा आहे. मनाची फार अस्वस्थ करणारी भावना कवी अनिलांनी या श्रावणझड काव्यातून व्यक्त केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या श्रावणझड या कवितेत पावसाची संत, लयबद्ध रिमझिम आणि कवीच्या मनात झरणारा भावनांचा पाऊस याचे सुंदर चित्रण कवीने रेखाटलेले आहे. ते पुढे काव्यपंक्तीतून पाहूया. श्रावणझड बाहेरी मी अंतरी भिजलेला, पंखी खुपसून चोच एक पक्षी निजलेला. विद्यार्थी मित्रांनो, या काव्यपंक्तीतून कवी अनिल सांगतात की श्रावणातला पाऊस आषाढ महिन्यात कोसळणाऱ्या पावसासारखा धुवांधार बरसत नाही, पण शांतपणे पडत असतो. त्याचा रिमझिमता नाद कवीला जाणवतो. त्यांच्या कवितेच्या 2 ओळी वाचल्या तरी कविता आपल्याला अपूर्ण वाटत नाही. कवी म्हणतात की बाहेर अखंड श्रावणझड सुरू आहे आणि कवी मात्र अंतर्मनातून भिजलेले आहेत. मन कसे सुप्तावस्थेत गेलेले आहे, जसे की कवीचे मन एखाद्या चोच खुपसून निजलेल्या पक्षाप्रमाणे झालेले आहे. यात कवीची मानसिक स्थितीसुद्धा या शब्दांमधून प्रकट होत आहे. ज्याप्रमाणे बाहेर श्रावणझड आहे त्याचप्रमाणे कवीचे मन आतून देखील भावनांच्या पावसाने चिंब झालेले आहे. पुढच्या काव्यपंक्तीत अनिल म्हणतात, अभ्रांचा हृदयभार थेंब थेंब पाझरतो, विझलेला लांब दिवस चिंब होत ओसरतो. यातून कवी अनिल म्हणतात की आकाशाच्या हृदयालाही हा ओला भार सोसवत नाही. तो देखील थेंब थेंब पाझरून विझलेला लांब दिवस चिंब करीत तो देखील संततधार पाझरत आहे. आकाशात दाटून आलेल्या काळ्या पावसाळी ढगांचे बरसणे म्हणजे कवींच्या मनात साठून आलेल्या भावनांचे बरसणे आहे, असे कवी म्हणतात. आभाळात सूर्य नसल्याने दिवस कधीच विझून गेलेला आहे असे वाटत आहे. म्हणून कवीने हा दिवस लांबलेला दिवस आहे असे म्हटलेले आहे. या काव्यपंक्तीतून श्रावणझडीसोबतच कवींच्या मनात दाटून आलेल्या भावनांचे देखील वर्णन केलेले आहे. पुढची काव्यपंक्ती पाहूया. उथळ उथळ पलवलात संगडून जड बसते, क्षणजीवी वर्तुळात हललेसे भासविते. येथे कवी सांगू इच्छितात की जडात पसरलेल्या उथळ पालवीमध्ये मध्येच कुठेतरी काहीतरी क्षण मात्र हालचाल होत आहे. तशीच मनाच्या तळात कुठेतरी अव्यक्त स्वरूपाची स्मृतिरूप क्षणजीवी हालचाल होत आहे. श्रावण महिन्याच्या या पावसाच्या झडीचे पाणी थेंब थेंब पाझरत आहे आणि उथळ अशा डबक्यात
ते पाणी साचलेले आहे. त्याचे कुठेतरी क्षण मात्र हालचाल होताना दिसत आहे. तशाच प्रकारे कवींच्या मनात देखील क्षणजीवी हालचाल निर्माण होत आहे. आता पुढची काव्यपंक्ती पाहूया. चढते प्रतिबिंब जरा स्थिर राहून थिजताना, बिंदू गणिक उठलेले क्षीण विलय विरताना. या काव्यपंक्तीतून कवी अनिल सांगतात की कधीतरी काहीतरी आठवून कवींच्या मनाचे तळ ढवळले जातात आणि आपलेच प्रतिबिंब धूसर दिसायला लागते. श्रावण झडीचे पाणी छोट्याशा डबक्यात साचलेले असल्याने तेथे आपलेच प्रतिबिंब स्थिर उभे राहून पुन्हा ते क्षीण होताना जाणवते. ज्याप्रमाणे आपण पाण्यात एखादा दगड फेकला तर तेथे वलय निर्माण होतात आणि काही क्षणात ते वलय क्षीण म्हणजेच नष्टही होत असतात. तशीच कवीच्या मनाची अवस्था अंतर्मनातून निर्माण झालेली आहे. म्हणून कवींनी श्रावणझड सोबत आपल्या अंतर्मनाची भावनांचे वर्णन केलेले आहे. पुढच्या काव्यपंक्तीत कवी अनिल म्हणतात, झिमझिम ही वाऱ्यासह स्थायी लय धरून असे, संमोहन निद्रेतून शब्दांना जाग नसे. कवी अनिलांनी या काव्यपंक्तीत वर्णन केलेले आहे की श्रावणझड अशा या झिमझिमणाऱ्या पाऊस वाऱ्यालाही एक स्थायी लय धरून असते. पण श्रावणाने केलेल्या या संमोहनाच्या निद्रेतून म्हणजेच या भ्रमात असून शब्दांना देखील जाग कशी येणार असा प्रश्न शेवटी कवी अनिल विचारतात. एका कवी मनाची शब्दविरहित झड कधी थांबणार असा प्रश्न ते स्वतःलाच शेवटी विचारत असतात. झिमझिम पडणारा पाऊस हा शांततेने बरसत असतो. हा पाऊस स्थायी म्हणजे टिकाऊ स्वरूपाचा पाऊस असतो. पण श्रावणाने केलेल्या झडीमुळे कवीच्या शब्दांना, कवीच्या मनाला देखील जाग येत नाही. असे वर्णन या काव्यपंक्तीतून कवींनी केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता आपण संत लयीत वाचूया. श्रावणझड बाहेरी मी अंतरी भिजलेला, पंखी खुपसून चोच एक पक्षी निजलेला, अभ्रांचा हृदयभार थेंब थेंब पाझरतो, विझलेला लांब दिवस चिंब होत ओसरतो, उथळ उथळ पलवलात संगडून जड बसते, क्षणजीवी वर्तुळात हललेसे भासविते, चढते प्रतिबिंब जरा स्थिर राहून थिजताना, बिंदू गणिक उठलेले क्षीण वलय विरताना, झिमझिम ही वाऱ्यासह स्थायी लय धरून असे, संमोहन निद्रेतून शब्दांना जाग नसे, संमोहन निद्रेतून शब्दांना जाग नसे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता संथ लयीत वाचली तर तिच्यामध्ये असणाऱ्या शब्दांचे, आशयाचे
आणि नादमयतेचे सौंदर्य लक्षात येऊ शकेल. श्रावणातला पाऊस आषाढ महिन्यात कोसळणाऱ्या पावसासारखा धुवांधार बरसत नाही, तर शांतपणे पडत असतो. त्याचा रिमझिमता नाद कवीला जाणवतो. प्रत्येक 2 ओळी वाचल्या तरी कविता अपूर्ण वाटत नाही. कवितेच्या 2च ओळी वाचल्या तरी त्याचा अर्थ स्पष्ट होतो. या कवितेत श्रावणातल्या पावसात चिंब भिजून गेलेल्या एका दिवसाचे चित्र यात दिसतेच, आणि त्याचबरोबर कवीची मानसिक स्थितीसुद्धा या शब्दांमधून येथे प्रकट होत असते. या कवितेत कवींनी शब्द अशा रीतीने योजलेले आहेत की पंखात चोच खुपसून निजलेला पक्षी, बरसणारे ढग, छोट्या डबक्यात साचलेल्या पाण्यात हलणारी प्रतिबिंबे, वाऱ्याची झुळूक, या दृश्यांची मोहिनी वाचकांच्या मनावर तर पसरतच जाते आणि शब्दही मुके होतात. या कवितेतील आंदोलने वाचकांच्या मनात उमटतात. श्रावणझड या कवितेत पावसाची संत लयबद्ध रिमझिम आणि कवीच्या मनात झरणारा भावनांचा पाऊस यांचे सुंदर चित्रण कवीने रेखाटलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या कवितेचा भावार्थ पाहिला, तसेच ही कविता संत लयीत वाचन करून घेतली. आता या कवितेवर आधारित असलेले काही शब्दार्थ आपण पाहूया. अंतर म्हणजेच मन, अभ्र म्हणजेच ढग अथवा मेघ, पलवल म्हणजे पाण्याचे छोटेसे डबके, संगळणे म्हणजे साचणे अथवा जमणे, वलय म्हणजे वर्तुळाकार, संमोहन म्हणजे भ्रम. विद्यार्थी मित्रांनो, आपण या कवितेचे शब्दार्थ देखील पाहिलेले आहेत. आता श्रावणझड या कवितेवर आधारित जो स्वाध्याय आहे, पान नंबर 73 आणि 74वर असलेला सर्व स्वाध्याय, त्याच्यामध्ये प्रश्न पहिला आहे योग्य विकल्प शोधून उत्तरे लिहा. प्रश्न दुसरा आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न तिसऱ्यामध्ये एकच सविस्तर प्रश्न दिलेला आहे की तो आहे श्रावणझड या कवितेच्या आधारे श्रावणातल्या पावसाचे वर्णन करा. या प्रश्नामध्ये संपूर्ण कवितेचा भावार्थ काय आहे, कवी अनिलांनी या कवितेमध्ये काय सांगितलेले आहे, त्या संपूर्ण कवितेचे वर्णन या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहिता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर उत्तर कसं लिहायचं हे मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सविस्तर उत्तर लिहिताना सुरुवात करायची की श्रावणझड या कवितेचे कवी अनिल आहेत. या कवितेचा साहित्य प्रकार कविता आहे. नंतर या प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे ते 2 ओळीत लिहायचं की याचे उत्तर पुढील प्रमाणे आहे. मग पॅरेग्राफ करून उत्तर लिहायला सुरुवात करायची आणि संपूर्ण कवितेचं भावार्थ त्या उत्तरामध्ये लिहायचा आणि शेवट 2 ओळींमध्ये करायचं. अशा प्रकारे आपण सविस्तर उत्तर लिहायचे असते. विद्यार्थी मित्रांनो,
हा संपूर्ण स्वाध्याय तुम्ही सुंदर आणि सुवाच्य अक्षरात मराठी स्वाध्यायाच्या वहीत लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली श्रावणझड कविता इथे पूर्ण झालेली आहे. ही कविता तुम्हाला समजली असेलच अशी मी अपेक्षा करते. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद.